सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महिला दिनाच्या निमित्ताने विधान परिषदेत महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली। मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी कम अर्ली गो अर्ली, लवकर या लवकर जा ही विशेष योजना लागू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। या योजनेअंतर्गत मुंबई महानगरातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांना सकाळी 9.15 ते 9.45 या वेळेत कार्यालयात लवकर येऊन जितक्या मिनिटांनी आधी काम सुरू करतील तितक्याच मिनिटांनी संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघता येणार आहे। यामुळे साधारणपणे 30 मिनिटांची सवलत मिळणार आहे। या निर्णयामुळे मुंबईतील गर्दीच्या वेळेत पीक आवर्स, महिलांना होणारी असुरक्षितता, प्रवासातील त्रास आणि वेळेची अडचण मोठ्या प्रमाणात कमी होईल। महिलांना घर आणि कार्यालय यांच्यातील संतुलन साधणे सोपे होईल, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले। विधान परिषदेतील विशेष चर्चेदरम्यान अनेक आमदारांनी महिलांच्या सक्षमीकरणाबाबत सूचना मांडल्या। या सर्व सूचनांचा सकारात्मक विचार करून आवश्यक पावले उचलली जातील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री यांनी दिले। हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी राज्यात ऑपरेशन मुस्कान मोहीम राबवली जाते। जुलै 2015 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत 14 मोहिमांद्वारे 42,594 बालकांचा शोध घेण्यात आला आहे। तसेच ऑपरेशन शोध मोहिमेतून 5,066 महिला आणि 2,771 बालक सापडले आहेत। सर्व जिल्ह्यांत मिसिंग सेल कार्यरत असून महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी 51 भरोसा सेल सुरू करण्यात आले आहेत। महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकार अनेक योजना राबवत आहे। यामध्ये लाडकी बहीण, नमो महिला सक्षमीकरण, लेक लाडकी, अन्नपूर्णा, लखपती दीदी यांसारख्या प्रमुख योजनांचा समावेश आहे। बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद मॉल, उमेद मार्ट आणि महालक्ष्मी सरस सारखे उपक्रम राबवले जात आहेत। तसेच या उत्पादनांची ऑनलाईन विक्रीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे।